फडणवीसांसाठी वापरलेले शब्द फक्त सिंधुदुर्गात बोलून दाखवा, परत जायला रास्ता देतो का बघा, नारायण राणेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान. दोन दिवसांमध्ये उमेदवारी जाहीर होईल, नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळेल, हेमंत गोडसेंनी व्यक्त केला विश्वास. अमरावतीच्या सायन्स कोर मैदानासाठी पुन्हा राणे विरुद्ध कडू आमने सामने, मैदानासाठी दोघांमध्ये शीतयुद्ध. राज्यातील दुष्काळ स्थितीवरून सुप्रिया सुळेंचा निशाणा, दुष्काळावर लक्ष देण्याऐवजी घर फोडण्यात सरकार व्यस्त. नाशिकमध्ये वंचितची पत्रकार परिषद, नाशिक दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराची करणार घोषणा. कंगना राणावतच्या विरोधामध्ये प्रचार करण्यासाठी संजय राऊत मैदानामध्ये 2 मे रोजी हिमाचलच्या मंडीमध्ये करणार प्रचार. कणेरीच्या मारुती मंदिरामध्ये सुप्रिया सुळेंनी घेतलं हनुमानाचं दर्शन, हनुमान जयंती निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन. मवियाचे उमेदवार निलेश लंके दाखल करणार उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी आई आणि पत्नीकडून औक्षण. शालिमार परिसरामधील हनुमान मंदिरात हेमंत गोडसेंनी घेतलं दर्शन घेत केली आरती. गोदावरी नदीमधील जलपर्णाचं प्रमाण वाढलं, मोठ्या प्रमाणात नदीपात्रामध्ये आढळले मृत मासे, पालिकेकडून जलपर्णी हटवण्याचं काम सुरू. मलेशियामध्ये हवेमध्ये 2 लष्करी हेलिकॉप्टरची टक्कर, दुर्घटनेमध्ये 10 जणांचा जागीच मृत्यू. चंद्रपुरात देवी महाकालीची यात्रा सुरू, महाकालीच्या दर्शनासाठी परराज्यातील भाविकही चंद्रपुरात दाखल. पंचमुखी मारुती मंदिरामध्ये हनुमान जयंतीचा उत्साह शिगेला, दापोलीमधून काढली भव्य पालखी मिरवणूक. इलेक्ट्रिक वाहनं होणार स्वस्त, बॅटरी आणि चिपच्या किमती कमी झाल्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती 3 लाख रुपयांपर्यंत कमी होण्याची शक्यता. वनविभागाच्या 20 दिवसांच्या प्रयत्नांना यश, 25 दिवसानंतर अखेर वसई किल्ल्यातला बिबट्या जेरबंद. भाईंदरच्या उत्तरमध्ये भरवस्तीमध्ये बिबट्याचा वावर, बिबट्यानं केली कोंबडीची शिकार, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद. खडकी पिंपळगावात बिबट्याची दहशत, परदिवसा घरासमोरच झालं बिबट्याचं दर्शन, बिबट्याला जेरबंद करण्याची नागरिकांची मागणी. आणि आंबेगावातील गावडेवाडीमध्ये विहिरीमधील बिबट्याला जीवनदान, पाणी काढण्यासाठी टाकलेल्या बादलीमध्ये बिबट्याची झेप.